सगळे पुरावे आम्ही दिले, तुम्ही त्या पुराव्याचं काय केलं असंच वाटायला लागलं ना तुम्हाला. तो तपास अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दलचा करायचा नाही. VSR नावाची जी कंपनी आहे त्याला आत्तापर्यंत अजितदादांच्या ॲक्सिडेंटनंतर 100 कोटी रुपये तुम्ही त्यांना फंडिंग करता, नाही तर पैसे सरकारच्या तिजोरीतून तिथं देता. दादांच्या तपासाच्या बाबतीत तुम्हीच काही करेना. तिथं आम्ही सगळे पुरावे दिले आणि या बाबतीत तुम्ही म्हणता आमच्याकडे काय पुरावे असेल तर तुम्ही द्या. हे दुटप्पी भूमिका या सगळ्या लोकांची. तुम्ही काल बघा की काल दक्षिणातले सर्वे, आता हा विषय वेगळा विषय आहे, दक्षिणचे जे सर्व राज्य होते ते एकत्रित येऊन आपण सुद्धा त्यांना सपोर्ट केला, काँग्रेसने सपोर्ट केला आणि एकत्रित डिलिमिटेशनच्या विरोधात त्यांनी त्या ठिकाणी लढा उभा केला आणि विजयी झाला. पण TDP हा जो पक्ष आहे, जो आंध्राचा पक्ष आहे, म्हणजे तो येतो दक्षिण भागामध्ये, तसं तिथं असणाऱ्या लोकांचं खूप मोठं नुकसान या डिलिमिटेशनमुळे आणि हे जे काही खासदारची संख्या वाढणार होती त्यामुळे होणार होतं. पण कुठंतरी भाजपला त्यांनी सहकार्य केलं, राज्याच्या विरोधात जाऊन भाजपला त्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं. माझं तर ठाम मत आहे की VSR कंपनीचं आणि TDPचं एक आर्थिक संबंध असल्यामुळे, व्यक्तिगत संबंध असल्यामुळे कुठं ना कुठंतरी भाजपने त्यांनी त्या ठिकाणी या TDPला भीती दाखवली असावी आणि हे सगळं मतदान हे भाजपच्या बाजूली डिलिमिटेशन आणि खासदारांची संख्या वाढवण्यामध्ये त्यांनी TDPची मदत ही घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. दादा आपण खरा